जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, बुद्धिमापन चाचणी नावाचा जो विषय आहे त्यामधला एक महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे कंसातील संख्या. याच्याबद्दलचं व्हिडिओ लेक्चर आपण घेऊन आलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्याला प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि दोस्तांनो, आपल्याला या आडव्या ओळीमध्ये काही संख्या दिसत आहेत. त्यापैकी दोन संख्या ज्या आहेत त्या कंसातल्या संख्या नाहीत आणि एक संख्या जी आहे ती कंसात दिलेली आहे. थोडक्यात 6 आणि 11 म्हणजे कंसाबाहेरील दोन संख्यांमध्ये कोणतीही गणिती प्रक्रिया करून मला उत्तर आणायचं आहे किती, कंसातील संख्या म्हणजे 25. आता जो नियम या ओळीमध्ये फॉलो होणार तोच नियम या ओळीमध्ये पण फॉलो व्हायला पाहिजे आणि तोच नियम या ओळीमध्ये पण फॉलो व्हायला पाहिजे. थोडक्यात सर्व ओळींमध्ये समान नियम फॉलो व्हायला पाहिजेत. आणि तिकडे दिलेल्या आहेत आपल्याला काही संख्या जी की आहेत पर्यायी संख्या. त्या पर्यायांपैकी आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते ओळखायचं आहे. आता दोस्तांनो, सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 1 मध्ये पहिली आडवी ओळ पाहायची आहे मला. आता पाहता क्षणी मला जाणवतोय दोस्तांनो, 6चा वर्ग जर मी घेतला तो येणार किती, 36, बरोबर. आणि 36 मधनं मी जर 11 वजा करीन, 36 मधनं 11 वजा केले तर आले किती दोस्तांनो, 25. चला, मला सूत्र सापडलेलं आहे. पण हे इतर ओळींमध्ये लागू होतं का ते पण पाहायचं आहे. आता मला इथं 8चा वर्ग करावा लागेल जो की येणार 64. आणि 64 मधनं इकडची संख्या जर वजा केली तर निश्चितपणे जे उत्तर येणार आहे ते 58 येणार आहे. पण कंसामध्ये तर 16 दिलेलं आहे, म्हणजे आपली ही जी ट्रिक आहे ही फेल ठरलेली आहे. मग आता आणखी कोणत्या वेगळ्या माध्यमातून मला हा प्रकार करता येईल. आता पहिली आडवी ओळ जर पाहिली दोस्तांनो, मी काय करतोय, इकडची जी संख्या आहे डावीकडची संख्या त्याला मी 2 नी भाग देतोय, 6/2, बरोबर. नंतर तिकडची जी संख्या आहे त्याला मी 2 नी गुणतोय, 11 गुणिले 2 दोस्तांनो, फाईन. आणि कालांतराने या दोघांची बेरीज करतोय. आता इथं पहा काय जाणवतंय, 6/2 किती होणार आहे, 3. आणि 11 गुणिले 2 किती होणार आहे, ते होणार आहे 22. आता या दोघांची जर बेरीज केली तर ती येणार दोस्तांनो किती, 25. म्हणजे मला सूत्र सापडलेलं आहे. आता दुसऱ्या ओळीमध्ये हे सूत्र लागू होतं का म्हणून पाहायचंय. डावीकडची जी संख्या आहे 8 त्याला मला द्यायचा आहे 2 नी भाग, प्लस उजवीकडची जी संख्या आहे त्याला गुणायचं आहे मला 2 नी. 6 गुणिले 2 म्हणजेच होणार दोस्तांनो 4 अधिक 12 बरोबर किती आले दोस्तांनो, 16. ठीक आहे, नियम सापडलेला आहे आपल्याला. आता तिसरी जी आडवी ओळ आहे त्यात सुद्धा तोच प्रकार. 12चं निम्म करावं लागणार मला, 12/2 प्लस 5 गुणिले किती करावं लागणार मला, 2. तर 12/2 किती होणार दोस्तांनो, 6. आणि 5 गुणिले 2 किती होणार, 10. म्हणजे दोस्तांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे येणार आहे ते येणार आहे 16. आणि हा कोणता पर्याय असणार आहे, तर पर्याय सी. मग प्रत्येक प्रश्नाचं लॉजिक वेगळं आहे. आपल्याला पाहायचा आहे दुसरा प्रश्न. आता पहा दोस्तांनो, पहिल्यांदा परत एकदा आडवी ओळ पाहणार मी. 51 ब्रॅकेटमध्ये 11 आणि तिकडे दिलेलं 61. 51 आणि 61 या दोघांचा काहीतरी वापर करून मला 11 ही संख्या आणायची आहे. आता सर्वप्रथम जर असं जर केलं मी, 61 वजा 51 तो होतोय किती, 10. आणि 10 अधिक 1 किती होतंय, 11. पण इथं हा सगळा प्रकार घडताना दिसत नाही. मग आता आपल्याला काय करावं लागेल, की पहिली आडवी ओळ जर पाहिली मी तर पहा, लक्षात घ्या दोस्तांनो, 51 दिलेलं आहे. 51 मध्ये दोन संख्या आहेत, कोणकोणत्या, 5 आणि 1. म्हणजे थोडक्यात मी याला असं लिहू शकतो का, 5 गुणिले 1 बरोबर किती, 5, बरोबर. मग दोस्तांनो 61 नावाची जी संख्या आहे त्याच्यामध्ये परत एकदा दोन अंक आहेत, कोणकोणते, 6 आणि 1. 6 गुणिले 1 किती होणार आहे, 6 होणार आहे. मग आता मला काय करायचं आहे, या 5 आणि 6ची जर मी बेरीज करून टाकली तर ती किती येणार आहे दोस्तांनो, 11. ठीक आहे, म्हणजे आलेली आहे कंसातील संख्या. चला, आता दुसरी ओळ जी पाहायची आहे ती मला पाहायची आहे. 64 ही जी संख्या दिलेली आहे त्याच्यामध्ये दोस्तांनो आपल्याला दिसतात किती अंक, 2. 6 आणि 4 या दोघांचा मी गुणाकार केला तर आलं 24. नंतर दोस्तांनो 32 नावाची जी संख्या आहे त्याच्यामध्ये परत दोन अंक आहेत, 3 आणि 2 या दोघांचा गुणाकार केला मी तर आलं किती, 6. आता मला काय करायचंय, या 24 अधिक 6 करून टाकायचं आहे, म्हणजे येणार माझं उत्तर किती, तर कंसातील संख्या म्हणजे किती, 30. आता सेम पॅटर्न तिसऱ्या ह्याच्यात फॉलो करायचा आहे मला. 35 नावाची संख्या दिलेली आहे, 35.
आता 35 मध्ये कोणकोणते दोन अंक आहेत, 3 आणि 5. मग मी काय करणार, 3 गुणिले 5 करणार, आलं किती 15. नंतर दोस्तांनो 43 आहे, 43 बरोबर काय असणार, 4 गुणिले 3 बरोबर किती 12. मग आता मला सरते शेवटी काय करावं लागणार आहे, 15 अधिक 12 करायचं आहे मला. 15 आणि 12 ची जर बेरीज केली ती येणार किती, ती येणार 27. 27 पर्यायामध्ये आहे का त्याचं मला निरीक्षण करायचं. आणि येस, पर्याय कोणता येतोय, तर पर्याय डी. आता दोस्तांनो प्रश्न क्रमांक 3 पाहायचा आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 3चं योग्य निरीक्षण केलं तर आपल्याला जाणवेल कंसाबाहेरच्या ज्या दोन संख्या आहेत या छोट्या संख्या आहेत आणि कंसातील संख्या जी आहे ती मोठी संख्या आहे. मग असा प्रकार जेव्हा केव्हा आपल्याला आढळतो तेव्हा एक तर गुणाकार असतो किंवा वर्ग असतो किंवा घनांचा वापर केलेला असतो. आता आपण पहिली जी आडवी ओळ आहे त्याची उकल काढण्याचा प्रयत्न करू. आता 9, 9चा वर्ग किती येतो दोस्तांनो, तो येतोय किती 81. नंतर या 3चा वर्ग किती येतोय, तो येतोय 9. आणि या दोघांची जर मी बेरीज केली तर बेरीज आली किती 90. चला मला रूल सापडलेला आहे. आता सेकंड आडव्या ओळीत तसंच जमतंय का पाहूया आपण. 8चा वर्ग किती येतोय 64 या 8चा. नंतर त्या 4चा वर्ग किती येतोय 16. आणि या दोघांची बेरीज केली तर उत्तर येणार माझं किती 80. परत एकदा तिसरा आडवा स्तंभ पाहायचा आहे मला. 7चा वर्ग जर केला तो येणार किती आता 49 बरोबर. आणि 6चा वर्ग जर केला तो येणार किती 36. आणि सरते शेवटी मला या दोघांची बेरीज करावं लागेल दोस्तांनो. म्हणजेच काय तर 39 अधिक 36 यांची बेरीज किती होणार आहे. तर आपण जर बेरीज कराल तर उत्तर माझं येणार किती 85. आणि 85 मला कोणता पर्याय पाहायला मिळतोय, तो आहे पर्याय ए. आता पाहायचा आहे मला दोस्तांनो प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 पाहता क्षणी माझ्या लक्षात येतोय, कदाचित तो अनुभवाचा फायदा असेल, पण इथं आडवी ओळ जर मी पाहिली तर मला काहीशा गोष्टी जाणवतात. आता पहिली आडवी ओळ जी आहे दोस्तांनो तिथं आहे काय 19, नंतर 39 आणि मग दिलेलं आहे 79. आता या 19 पासून मला जर 39 आणायचं असेल तर मी काय करू शकतो दोस्तांनो, गुणिले 2 अधिक 1. 19 गुणिले 2 किती होणार 38. 38 अधिक 1 किती होणार 39. आता इथं हाच नियम लागू होतोय का ते पण पहा. 39 गुणिले 2 अधिक 1, 39 गुणिले 2 किती होणार 78. 78 अधिक 1 किती होणार 79. चलो ओके. आता चला सेकंड मध्ये तोच नियम लागू होतोय का पाहूया आपण. 11, 23 आणि काय दोस्तांनो 47. चला आता इथं परत एकदा 11ची दुप्पट किती 22 अधिक 1 23. 23ची दुप्पट 46 अधिक 1 47. आणि तिसरी आडवी ओळ जी आहे त्यात 23 या इथं कोणती तरी संख्या येणार आहे आणि तिकडं दिलेली आपल्याला काय 95. आणि नियम तोच वापरावा लागणार दुप्पट अधिक 1. 23ची दुप्पट अधिक 1 किती होणार 46 अधिक 1 47. मग दोस्तांनो 47ची दुप्पट जी होणार आहे 94 अधिक 1 किती 95. म्हणजे 100% माझं या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे किती 47. मग प्रश्न क्रमांक 5 दोस्तांनो. आता इथं परत वेगळा पॅटर्न पाहायला मिळतोय. बाहेरच्या संख्या जर आपण पाहाल तर त्या फार मोठ्या संख्या दिसतात आहे आणि आतली संख्या जी आहे ती छोटी संख्या दिसत आहे. त्यामुळे इथं मला निश्चितपणे वजाबाकीचा वापर करावा लागेल. आता फॉर एक्झाम्पल पहिली आडवी ओळ पाहूया. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतोय. 578 वजा 396 अगर मी करीन तर किती येणार आहे पहा. 8तून 6 गेले, इकडं आलं किती 2. नंतर हातचाला घेतला 17तून 9 गेले, किती आलं 8 आणि 1 इथं. आता इथं त्यांची वजाबाकी येते 182. पण मध्ये जी संख्या दिलेली आहे ती दिलेली आहे 91. आता 182 पासून 91 कसं प्राप्त होणार आहे, तर मला काय करावं लागणार 182 भागिले 2 बरोबर किती होणार आहे 91. मला नियम सापडलेला आहे. प्रथमतः दोन्ही संख्यांची वजाबाकी आणि जे काय उत्तर येईल भागिले किती करायचे त्याला 2 नी. चला आता सेकंड रो मध्ये तसंच जमतंय का पाहूया बरं आपण. 417 वजा 279 बरोबर किती होणार आहे.
तर आपल्याला यांची जर वजाबाकी केली तर प्राप्त होणारी संख्या किती येईल दोस्तांनो, 138. आणि 138चं जर मी निम्म करीन, 138 भागिले 2 अगर मी करीन तर मला प्राप्त होणारी संख्या किती आहे, तर ती असणार आहे 69 किंवा 69. चला आता तोच नियम इथं पण लावायचा आपल्याला. तिसरा आडवी ओळ 624 वजा 512 करायचंय मला. चला वजाबाकी किती येते, 4तून 2 गेले, इकडं आलं 2, नंतर 2तून 1 गेला, इथं आलं 1, आणि 6तून 5 गेले, इथं आलं 1. म्हणजे वजाबाकी आलेली आहे माझी किती, 112. आता 112ला जर मी 2नी भाग देईन तर उत्तर माझं काय येणार आहे, उत्तर येणार आहे माझं 56. आणि 56 हा कोणता पर्याय आहे, तो आहे पर्याय ए. मग प्रश्न क्रमांक 6 दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 6 चं परत नीट निरीक्षण करा. कंसामधल्या संख्या मोठ्या आहेत, कंसाच्या बाहेरच्या संख्या छोट्या आहेत. पण परत एकदा कंसातल्या संख्यांचं नीट निरीक्षण केलं तर मला जाणवतंय 289 ही वर्ग संख्या आहे, 215 ही सुद्धा वर्ग संख्या आहे, आणि 289 जी आहे ती कसला वर्ग आहे दोस्तांनो, 17. आणि 17 मला कंसाबाहेरच्या संख्यापासून कसं येणार आहे, तर 8 आणि 9ची बेरीज. म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा पहिली आडवी ओळ जर पाहिली मी दोस्तांनो, बाहेरच्या ज्या दोन संख्या आहेत 8 आणि 9 या दोघांची मी बेरीज केली, आलं किती, 17. आणि 17चा वर्ग अगर मी करीन तो येणार किती, 289. मग आता तोच नियम या आडव्या ओळीत 9 आणि 6ची बेरीज होणार किती, ती होणार 15. आणि दोस्तांनो 15चा वर्ग अगर मी केला तो येणार किती, 225. मग दोस्तांनो 6 आणि 7 तिसरी आडवी ओळ, 6 अधिक 7 होणार किती, 13. आणि 13चा वर्ग बरोबर किती होणार आहे, 169. पर्यायात आहे का उत्तर, येस. कोणता पर्याय आपला, मग पर्याय सी. मग प्रश्न क्रमांक 7 दोस्तांनो, प्रश्न क्रमांक 7 परत एकदा नीट निरीक्षण करा. कंसातील संख्या खूप मोठ्या, कंसाच्या बाहेरच्या संख्या खूप छोट्या. म्हणजे वर्गाचा वापर करावा लागेल, गुणाकाराचा वापर करावा लागेल, किंवा घनाचा वापर करावा लागेल. आता इथं फक्त पहिल्यांदा पहिल्या आडव्या ओळीवरती आपण फोकस करू. फाईन. आता हे 252 जे दिलेलं आहे त्याला मला, हे जे 252 आहे दोस्तांनो, 252 याला मला या प्रकारे लिहिता येऊ शकेल का, 216 अधिक 36. ठीक आहे, करून पहा. 216 अधिक 36 ही जर फोड केली तर दोघांची बेरीज किती येणार आहे, 252. पण मला इथं काय जाणवत आहे की 216 जो आहे तो आहे 6चा घन, आणि 36 जो आहे तो आहे 6चा वर्ग. थोडक्यात मला सूत्र सापडलेलं आहे. सूत्र काय आहे दोस्तांनो, की एका संख्येचा घन आणि दुसऱ्या संख्येचा वर्ग या दोघांची बेरीज येते कुठं, तर मध्ये. मग आता दुसरी आडवी ओळ, इथं मला तोच प्रकार करावा लागणार. 7चा घन करणार मी, 7चा घन किती येणार, 343. 7चा वर्ग करणार मी, तो येणार 49. आणि दोघांची बेरीज अगर मी करीन ती येणार 392. मग तिसरी आडवी ओळ, इथं मला 8चा घन आणि 8चा वर्ग करावा लागणार. 8चा घन आहे 512 अधिक 8चा वर्ग आहे किती, 64. आणि या दोघांची अगर मी बेरीज करीन तर ती येणार आहे 576. आणि 576 म्हणजे कोणता पर्याय आहे, तो आहे पर्याय डी. मग प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 8. आता इथं सर्व संख्या ज्या आहेत त्या छोट्या संख्या आहेत. फाईन. आता इथं 7 अधिक 3 केलं तर 10 होतं, 10 अधिक 1 11. नंतर 8 अधिक 4 केलं तर 12 होतं, आणि 12 अधिक 8 करावं लागणार आहे मला, तेव्हा 20 येणार आहे. म्हणजे बेरजेचा इथं काही प्रकार नाहीये. मग आता आपण अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो का, याचं पण आकलन करावं. या दोघांचा जर मी गुणाकार करीन, 7 गुणिले 3, ठीक आहे, बरोबर किती येणार आहे, 21. ठीक आहे. नंतर या दोन्ही संख्यांची मी बेरीज करीन, 7 अधिक 3 किती येणार आहे, 10. फाईन. आणि सरते शेवटी मला काय करायचंय, 21 मधनं 10 वजा करून टाकायचे. इथं मी काय करणार, 21 वजा 10, आणि ते येणार किती, 11. म्हणजे मला सूत्र सापडलेलं आहे. प्रथमतः बाहेरील संख्यांचा गुणाकार, नंतर त्याच संख्यांची
बेरीज आणि मग जे काही आपल्याला उत्तर आणायचं आहे तेव्हा आपल्याला त्याची वजाबाकी करावी लागणार. आता इथं पाहूया आपण, हाच नियम लावून पाहूया. 8 गुणिले 4 किती होणार दोस्तांनो? 8 चोक 32, बरोबर. मग 8 अधिक 4 किती होणार दोस्तांनो? 12. 32 मधून 12 जर गेले तर उत्तर येणार माझं किती? 20. मग तिसऱ्या आडव्या ओळीमध्ये तोच निकष लावणार. 9 गुणिले 5, 9 गुणिले 5 किती होणार आहे? 45. 45 मधून मला या दोन संख्यांची बेरीज जी आहे ती वजा करावी लागणार. एक उत्तर जे प्राप्त होणार आहे ते प्राप्त होणार आहे किती? 34. आणि पर्याय कोणता येतो? तर पर्याय आहे डी. मग पाहायचं आहे दोस्तांनो आपल्याला प्रश्न क्रमांक 9. आता बाहेरच्या संख्या आणि मधल्या संख्या नीट ऑब्झर्व केल्या तर आपल्याला बाहेरच्या संख्या कम्पॅरेटिव्हली छोट्या दिसतात, ते मधली संख्या थोडीशी मोठी दिसते. मग इथं आपण वर्गांचा वापर करावा का? आपण करून पाहूया. इथं दोस्तांनो पहिल्या संख्येचा वर्ग अगर मी घेतला तो येणार किती? 81. मग या संख्येचा वर्ग जर मी घेतला तो येणार 49. आणि यदा कदाचित या दोघांची वजाबाकी जर मी केली तर 81 वजा 49 बरोबर 32 येत आहे का? 100%. चला आता सेकंड आडव्या ओळीत पाहूया. 11चा वर्ग करीन मी, किती येणार? तो 121. या 8चा वर्ग करीन तो येणार 64. आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर येणार किती दोस्तांनो? 57. ठीक आहे, म्हणजे आपला नियम जो आहे तो बसलेला आहे. मग आता तिसरी आडवी ओळ जी आहे या संख्येचा मला वर्ग करावा लागणार, तो येणार 64. या संख्येचा वर्ग करावा लागणार, तो येणार 25. आणि या दोघांची जर मी वजाबाकी करीन तर माझं उत्तर यायला पाहिजे किती? ते येणार 39. ठीक आहे, 39 असं माझं उत्तर येणार आहे. मग प्रश्न क्रमांक 10. आता प्रश्न क्रमांक 10 मध्ये परत एकदा आडव्या संख्या ज्या आहेत त्या सर्व पाहायच्या आहेत आणि त्या माध्यमातून मला उत्तर आणायचं आहे. आता 4 मधली संख्या मोठी, बाहेरची संख्या छोटी, म्हणजे वर्गाचा किंवा घनांचा वापर करावा लागणार. आता पहिल्या संख्येचा जर मी घन घेतला तर 4चा घन किती होतो दोस्तांनो? 64. दुसऱ्या सुद्धा संख्येचा मी घन घेतला, 2चा घन किती होतोय? 8. आणि 64 अधिक 8 किती होतंय? 72. मग दुसरा आडवा जी ओळ आहे ती पाहायची आहे मला. 5चा घन किती असणार आहे? 125. अधिक 3चा घन मी जर घेतला तो येणार 27. आणि दोघांची बेरीज किती येणार आहे? 152. आणि तिसरी आडवी ओळ जी आहे दोस्तांनो, इथं मला 6चा घन घ्यावा लागेल, तो येणार 216. अधिक 1चा घन घ्यावा लागेल जो येणार 1. आणि 216 अधिक 1 होणार किती दोस्तांनो? 217. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणारे पर्याय बी. तर दोस्तांनो हे होते 10 प्रश्न. याच्या माध्यमातून आपला लॉजिक डेव्हलप होणार आहे. लेक्चर आपण वारंवार पाहत राहावे, लॉजिक आपला आपोआप डेव्हलप होत राहील. जर आपल्याला लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद दोस्तांनो.